अनेक ज्येष्ठ वारकरी जे आहेत त्या या वारीमध्ये सहभागी होत असतात। अनेक वारकरी जे आहेत ते या वारीचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि या देहूनगरीमध्ये एक चिमुरडी वारकरी आपल्यासोबत आहे जी दाखल झाली आहे गणवेशात। माऊली, काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी वारीसाठी आलात? काय नाव तुझं? गाथा. कितवीला आहेस तू? फर्स्टला. फर्स्टला. काय माहिती आहे तुला? बाबांनी आईने काय सांगितले वारीबद्दल? या पावसामध्ये त्यांना दिंडीमध्ये तुला कोणते कोणते संत माहिती आहेत? नाही माहिती. तुकाराम महाराज माहिती आहेत? तुम्ही तिला आता इतका पाऊस असताना देखील या पावसामध्ये घेऊन आलात। खरं तर लहान मुलं म्हटल्यावर आपले म्हणजे बरेचसे पालक असतात ते त्यांना ह्या पाऊस आणि ह्या गोष्टीपासून बाजूला ठेवतात। आज तुम्ही तिला इतक्या लहान वयात या ठिकाणी घेऊन आलात। ही तुकाराम महाराजांच्या जन्मदिवशी म्हणजे वसंत पंचमीला गाथा जन्म झाला आहे। आम्ही आमचं भाग्य समजतो की अशी मुलगी आम्हाला मिळाली आहे। खरं तर मुलगी सगळ्या घरच्यांच्या म्हणजे मनातलं एक घर असतं आणि ती तुकाराम महाराजांची जन्मदिवशीचा जन्म झाला वसंत पंचमीला आणि तिचं नाव पण गाथा दिलं आहे। तिची तुकाराम महाराजांची 12वी पिढी आहे तिची आणि तिला वारी जे लोक येतात एवढं थकून भागून त्यांची सेवा करायला खूप आवडते आणि ही म्हणजे आपली जी वारी आहे ही जी परंपरा आहे ही टिकून आणण्यासाठी ही काळाची गरज आहे। आपल्या लहान मुलांना कळलं पाहिजे की वारी म्हणजे काय आहे, वारीत कशासाठी जावं, देवाचं नामस्मरण करावं, सकाळी उठल्यावर आईवडिलांच्या पाया पडून शाळेत जाताना देवाचं नाव घेऊन जावं, अशी शक्ती या तुकोबारायांच्या मार्फत आम्ही तुकाराम महाराजांचे वंशज असल्या कारणानं आणि पांडुरंगाची कृपा खूप तिच्यावरती मोठी आहे। तिला सगळ्या गोष्टी पाहिजे 70 वर्ष पूर्ण झालेले आहेत तिचे। आतापासून तिच्यामध्ये लहान मुलांमध्ये आपल्या सगळ्या गोष्टी भिनल्या पाहिजेत असं माझं मत। यासाठी तुम्ही तिला आज या ठिकाणी आध्यात्मिक गोष्टी त्यामध्ये तिला पुढं जायचं आहे आणि अध्यात्म घेऊन लहान मुलांबरोबर सगळ्यांनी पालकांनी पण आपल्या वारीत सामील व्हायचं आहे। फक्त पाऊस खूप आहे, लोकांनी हायतीलाच थांबायचं आहे। देहू, आळंदी, इंद्रायणी परिसर खूप तुडुंब भरून वाहतोय, त्यामुळे वारकऱ्यांनी आपापली काळजी घ्यायची आहे आणि नदीच्या ठिकाणी कुठं जायचं नाही आहे। आहे त्या ठिकाणी पुण्यात पिंपरी चिंचवडला आपली तर मुक्काम केला वारकऱ्यांसाठी आणि आमच्या संस्थेसाठी ही योग्य गोष्ट ठरेल। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर अनेक छोटे वारकरी देखील या वारी सोहळ्यामध्ये दाखल झाल्याचं जे चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक ज्येष्ठ मंडळी देखील आहेत या ठिकाणी मंदिराच्या गाभाऱ्यात का जे या ठिकाणी दर्शनासाठी येतात, पण ह्या लहानग्यांचं या ठिकाणी येणं हे मुख्य आकर्षण असतं या सोहळ्यासाठी। असेच काही अजून देखील छोटे जे लहान वारकरी आहेत ते आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूयात, नेमकं काय ते म्हणतायत, काय त्यांना माहिती आहे वारीबद्दल या ठिकाणी आपण प्रयत्न करूयात की त्याच्याशी बोलण्याचा। एक छोटा वारकरी आहे या ठिकाणी जो अगदी वारकऱ्याच्या वेशामध्ये या ठिकाणी दाखल झाला आहे। खरं तर त्याच्या हातात टाळ आणि चिपळ्या देखील आहेत। काय नाव आहे तुझं? सिद्धी. अच्छा, तुझं नाव सिद्धी आहे। आज तू या ठिकाणी तुझ्यासोबत कोण आलंय? पप्पा. कुठे आहेत? अच्छा, काय वाटतंय आज तू या ठिकाणी वारीत आली? काय काय पाहिलं सकाळपासून? सकाळपासून खूप मजा आली वारीत फिरायला। तर आता मी गाणं सुद्धा म्हणले, खूप फोटो काढले माझे। गाणं म्हटलीस तू? हा. कोणतं गाणं म्हटलीस? म्हणून दाखव ना. देह विठ्ठल. म्हणून दाखव. दिव्य सोहळा पाहुणी डोळा, देहना माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, ओवळी आनंदी आनंद झाला, माऊली मुक्ती भेट पंढरी, जीव चरणाशी अर्पण देवा, देह विठ्ठल देह विठ्ठल, देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, कशा करे म्हणाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला। खूप सुंदर माऊली। आज मला सांग, अजून ज्यावेळी तू इथे आली काय वाटलं तुला? तू या ठिकाणी संपूर्ण जो परिसर आहे तो पाहिला, अगदी वारकरी सगळे पाहिलेत, खूप म्हातारी माणसं या वारीमध्ये, काय वाटतंय तुला? मस्त वाटतंय. मस्त वाटतंय। या चिमुकलीचे वडील आपल्यासोबत आहेत। काय सांगाल? खरं तर इतका पाऊस आहे आणि इतक्या पावसामध्ये देखील तुम्ही तुमच्या मुलीला या ठिकाणी वारकरी वेशात जे आहेत ते मंदिर परिसरात घेऊन आला? आम्ही दरवर्षी येत असतो, दरवर्षी तिला आम्ही आकुर्डीपर्यंत घेऊन जातो। एक हा उत्साह वेगळाच असतो, पाऊस असो काही असो। पाऊस फक्त माणसांच्या अडचणीला आडवा येऊ शकतो, पण वारी कधी थांबणार नाही।
हे होय, बाकी काही नाही. तिची एक आवड असती दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्याही वर्षी तिला घेऊन आलेलो आहे रामकृष्ण. एकंदरीत जर आपण पाहिलं तर इतक्या सुंदर गणवेशात जी आहे ही छोटी वारकरी या ठिकाणी दाखल झाली आहे. अनेक ज्येष्ठ मंडळी देखील वारीला येतात. त्याच पद्धतीने ही लहानगी असतात त्यांचे आईवडील जे असतात ते मोठ्या कुतूहलाने त्यांना या ठिकाणी घेऊन येतात. बाबा कुठून आलात? अकलूजवरून आलो. वय किती? वय 75 आहे. कधीपासून वारी करताय? 30 वर्ष आहे. 30 वर्ष, सलग 30 वर्ष वारी हो, करताय. सलग झालं. एकंदरीत आपण पाहिलं की लहान मुलं देखील या वारीमध्ये आले, त्या पद्धतीने तुम्ही ज्येष्ठ देखील आहात. एकंदरीत जर वारीत आल्यावर काय अनुभव असतो, काय नेमकं वेगळेपणा आहे इतर काय दिवसांमध्ये? जीवाला आनंद वाटतो आणि वारीत गेल्यानंतर घरी असल्यावर करमत नाही आणि वारीत आल्यानंतर चांगलं वाटतंय. आता ही तुमची 30वी वारी आहे, नेमकं काय एकंदरीत अनुभव आहेत तुमचे वारीचे? काय वारी जाय आपलं टाळ वाजवत जायचं, अभंग म्हणत जायचं, काय विशेष काय आहे. कोणत्या पालखीत जाता तुम्ही? ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या, जी उद्या प्रस्थान होणार आहे. हे प्रसन्न करण्यासाठी आलो. हे प्रसन्न करण्यासाठी देवाचं दर्शन घेण्याकरता आलो. एकीकडे पाऊस आहे इतक्या मोठ्या स्वरूपात आणि नद्यांना देखील पाहिलं तर आजूबाजूला पूर परिस्थिती आहे. घरच्यांनी पाठवलं तुम्हाला? हो, घरच्यांनी पाठवलं. घरच्यांनी मग हे आनंद हे करून तिका आलो. नको जाऊ म्हणून बरोबर बळच आलो आम्ही. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर ही संपूर्ण जी परिस्थिती आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इतक्या मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते नागरिक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. या वारी सोहळ्यासाठी जे आहे ते प्रत्यक्षात ह्या देहूनगरीतून हा सोहळा अनुभवण्यासाठी, हे संपूर्ण स्वर्गसुख अनुभवण्यासाठी अनेक भाविक भक्त जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन दिनेश सिंगसह मी प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.